हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल की आम्ही सिद्धिविनायकला दर्शनाला गेलोही. आता सगळे पाहुणे वगैरे आल्यामुळे फक्त व्हिडिओ शूट करून ठेवले होते आणि एडिटिंग करायचे बाकी होते. तर आम्ही दुसऱ्या दिवशी गॅप घेतला, दुसऱ्या दिवशी घरीच आराम वगैरे केला आणि आम्ही तिसऱ्या दिवशी जायचं ठरवलं. ते 8-10 आठवडाभर माझ्याकडे आले होते वडील, भावाची बायको आणि मुलं. तर आठवडाभर होते पण टाइम कसा जातो ना तेच समजत नाही. मग चला त्यांना फिरायला घेऊन जायचं होतं आणि आमच्या इथून इतकं लांब म्हणजे जावं लागतं ना, भरपूर लांब आहे आमच्या इथून मुंबई. तर मग आम्ही विचार केला आता कुठं जावं, मरीन ड्रायव्हला वगैरे किंवा तिकडं चौपाटीवर किंवा मग इकडं राणीच्या बागेत जायचं असा आमचा काही प्लॅनच नव्हता. डायरेक्ट आम्ही गेटवे आणि तेच बघणार होतो. पण नंतर विचार केला की पोरांना पण खेळायला आहे, आमच्याकडे बारीक पोरं होती, जास्त काही धावपळ होणार नाही कारण तिकडं चर्चगेटची नंतर ट्रेन चेंज करावं लागते वगैरे दादरमधून. त्यामुळं दादरमधून ट्रेन चेंज करायला लागते, त्यामुळं म्हणलं बारकी पोरं येते आपल्याजवळ आणि माझ्याबरोबर हे पण नव्हते. मी, माझी लहान 2 मुलं, तिची 2 मुलं आणि वडील, आम्ही असे सगळेजण आम्ही एवढेच जण गेलेलो ना. आणि माझ्यावरच ती सगळी जबाबदारी होती की यांना सगळ्यांना व्यवस्थित न्यायचे असे. मग आम्ही तिथं उतरलो वगैरे. मग विचार केला राणीच्या बागेतच आपण जाऊया, तिथं अर्धा दिवस घालवूया. आणि त्या दिवशी ॲक्च्युली आम्ही सकाळी लवकर गेलो होतो कारण आम्हाला सिद्धिविनायकला जायला आम्हाला खूप वेळ झाला होता आणि लेट झाल्यामुळं मग फक्त आम्ही सिद्धिविनायक दर्शन घेतलं आणि शॉपिंग केली आणि मग निघालो ना तिथून लवकरच. 5:30च्या ट्रेननी, 5:35च्या ट्रेननी दादरवरूनच आम्ही घरी आलो. त्यामुळं मग आता आम्ही सकाळचं लवकर गेलेलो, तर जेवण पण करून गेलो नव्हतो, फक्त स्वयंपाक करून घेऊन गेलेलो. मग गेल्या मुलांना तिथं इतकी भूक लागली होती ना, पोरांनाच काय आम्हाला पण भूक लागली होती खूप. कारण जाताना आम्ही उपाशीच गेलो होतो ना, काही खाल्लं पण नव्हतं आणि ट्रेन सापडायची नाही म्हणून पटकन घरातनं निघालो. ही पण डब्बा घेऊन आलो होतो सोबत. मस्त मटकीच्या डाळीची भाजी केली होती आणि चपात्या बनवल्या होत्या आणि ती गोड फरसाणा मिळतो ना, तो पण घेतला होता पोरांसाठी. आणि हे मस्त एका ठिकाणी तिथंच आतमध्ये गेल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. सगळेच जेवायला बसले, सगळ्यांनीच खाल्लं कारण सगळ्यांना पुरेल इतकं जेवण घेऊन गेलेलो ना आम्ही. मग पोरांनी पण मस्त केलं. मग तिथून आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजामातांचा हा एक मस्त पुतळा त्यांनी समोर म्हणजे बनवलेला आहे तिथं. तर ते बघून खूप छान वाटलं. मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर मग एका साईडनीच एंट्री होती, सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतली आणि मग तिथून सुरुवात झाली. आम्ही तिकीट काढलं, पाणी वगैरे पिलो बाहेरच्याच बाजूला आणि मग तिकीट पण काढलं कारण एक जणाचं तिकीट 50 रुपये होतं आणि लहान मुलांचं 5 वर्षाच्या मुलांचं 25-25 रुपये होतं. पण आता आमच्याकडे एकच मुलगा होता त्यामुळे त्याचं 25 रुपये घेतलं आणि आमच्या तिघांचे 50-50 रुपये घेतले. म्हणजे 2 मुलं होती ना, तर त्याचं पण 25-25 असं मिळून आमच्या सगळ्यांचे मिळून 200 रुपये गेले. तर 200 रुपयेमध्ये पण इतकं छान आहे ना आतमध्ये बघायला. आता इथं सगळे ते आता तुम्हाला माहित असेल गावाला तळवल्या हे असते त्या किंवा गावाला भरपूर पाणी जिथं ठिकाणी साचलेलं असतं ना, तिथं बळया ते बगळं विगळं सगळं असतात ना, तर ते होतं इथं. आमच्या स्टार्टिंगला सुरुवातीलाच आम्ही थोडंसं चुकीच्या बाजूने गेलो, पण तिथं काही सरळ बाजूने जा किंवा चुकीच्या बाजूने जा तेवढंच बघायला मिळणार होतं. असं काही हे नव्हतं. एवढंच की आम्ही थोडंसं उलट्या बाजूने गेलेलो. मग नंतर आम्ही ते बळया वगैरे ते बघितलं वगैरे. आता इथं मगर होती पाण्यात, तर मगर बघायला तिथं इतकं छान होतं ना, पण पोरांनी इतका गोंधळ घातला होता ना, म्हणजे इतकी पळत होती इकडं तिकडं अशी, म्हणजे ते त्यांना इतकं भारी वाटत होतं ना पोरांना. तर ते आमच्यासोबत म्हणजे आमच्यासोबत कसलेच नव्हते. हे बघ काय आहे, ते बघ काय आहे, इथं बघ मगर, इथं बघ ते, हे बघ ते बघ, म्हणजे आमच्या तर हातालाच लागत नव्हती ती. नंतर तिथं खाली पण लय छान होतं. तिथून पुढं आल्यानंतर बघितलं तर कासव म्हणजे हे बघा ना कसे कासव होते. कासव बघितल्यानंतर पक्ष्यांच्या इकडं गेलो. तर पक्ष्यांच्या इथं ना मस्त वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या कलरचे पक्षी होते सगळे. वेगवेगळ्या कलरचे पक्षी, मिक्स पक्षी होते सगळे. कबूतर म्हणा किंवा बाकीचं अजून बरेच पोपट इथं पोपट होता आणि पोपट एवढे छान होते ना, म्हणजे मस्तच होते. तिथून मग नंतर आम्ही पेंग्विनकडे गेलो पेंग्विन बघायला. पण त्या टायमिंगला काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगते. ही पोरांची जत्रा कुठे घेऊन जायची म्हणून आम्ही पोरांना घेऊनच गेलो नाही. तिथं खेळायला गार्डनमध्येच तिथं सोडलं, वडिलांना तिथं बसवलं आणि मी आणि म्हणजे आम्ही तिला तायडी म्हणतो ना, माझ्या भावाच्या
भावाच्या बायकोला. तर तायडी आम्ही दोघी गेलो पेंग्विन बघायला. म्हटलं बाकीचे ह्या पोरांना खेळायची मज्जा पण होते आणि बाकीचं पण आम्ही सगळं प्राणी पक्षी वगैरे बघून येतोय ना, त्यामुळे मग आम्ही दोघी चालू. तिची मुलगी घेतली त्यांनी आणि माझा मुलगा छोटा घेतला आणि आम्ही दोघी चालू. तर बघा ना किती छान पेंग्विन, पण पहिल्यांदा खरंच फर्स्ट टाइम मध्ये मी पेंग्विन बघितल्यात. आणि मग तिथून बाहेर यायला जरा कन्फ्यूज झालो. डायरेक्ट कॅफेत जायला तिथं रस्ता होता ना, आणि तिथून मग बाहेर यायचं होतं. मग तिथून आम्ही बाहेर आलो. कसं तरी बाहेर आल्यानंतर म्हणलं चला ठीक आहे, आता मग सगळे सरळ बाजूने येत होते ना, आम्ही उलट्या बाजूने बघत जात होतो. 3 वर्षापूर्वी मी इथंच फोटो काढलेला. तर ह्या ठिकाणी गेलो तर आहे असंच सगळं होतं, काही चेंज झालेलं नव्हतं. तिथं अजून एक फोटो वगैरे काढला आम्ही. मग ती पण बोलत होती की आपण उलट्या साईडने आलोय, अहो आपण जरा चुकलोय म्हणून. ठीक आहे म्हणलं आता चल, आता कसं का असं ना, पण पोरं खेळते ती तोपर्यंत आपण बघून येऊया. तर इथं हरिण होतं. हरिण होतं इथं. तर ते बसलं होतं एका ठिकाणी. तर ते काही एवढं दिसत नव्हतं, पण एकच होतं. आणि ते काळवीट म्हणते ते ना, शिंगावालं, ते त्याला काय बोलतात ते पण होतं ना. तिथं पण एकच दिसत होती. ते बघा, ते एकच दिसत होती आणि ते एकच होतं बरं का. आणि मग पुढं आल्यानंतर तर इथं ते हरणांचा आणि काळविटांचा तो कळपच होता पूर्ण, माहितीये का. तर मग तिथं पण जरा फोटो काढले ही तिचे पण फोटो घेतले वगैरे. आणि काळवीट ह्याला अजून काहीतरी ते बोलतात बरं का, माझ्या आता काहीतरी लक्षात नाहीये. तर ते मस्त होतं आणि सगळ्यांना ज्याला त्याला ते पाण्याचं बसायचं किंवा तिथं पाणी प्यायला वगैरे ज्याला त्याला चांगली सोय करून ठेवली होती. भरपूर पक्षी प्राणी होते, पण पोरांच्या ह्याच्यातनी आणि आमच्या सगळ्या गोंधळातनी ना आम्हाला एवढं काही बघायलाच नाही भेटलं. इतकी पळापळ वगैरे पण झाली, पण पोरं तिथं खेळायला सोडली होती म्हणून बरं झालं. आता इकडे गेलो तर तिथं वाघ होता. नंतर तो गेंडा पण आम्ही बघितला बरं का. तिथं गेंडा बघितला ही नंतर पोरांच्या म्हणजे वडिलांचा फोन यायला लागला की पोरं रडायला लागलेत, या पटकन म्हणून. आम्ही पटकन पहिल्यांदा तिथं गेलो गार्डन मध्ये, तिथं बसलो, पाणी वगैरे पिलो. आणि मग नंतर त्यांना पण घेतलं, पोरांना घेतलं. ही पण दादा सगळे थकले होते, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की चला ठीक आहे आपण आता जाऊया, जेवढं बघितलं तेवढं ठीक आहे आता. तर हत्ती बघायचा राहिला होता ही, तरी पण म्हणलं ठीक आहे चला, आता ह्यांची काही इच्छाच नाहीये म्हटल्यानंतर चला. मग इथं मोटू पतलू पण होता. तर ते मोटू पतलू जवळ पण पोरांनी फोटो वगैरे काढले. पण नंतर मग आम्ही बाहेर आल्यानंतर तिथं हे बाहेरचं आहे ना हत्ती, नंतर ते काय आहे ते आता तिथे एवढं वाचलं नव्हतं, मी बघितलं नव्हतं. आणि सहली वगैरे पण इतक्या येत होत्या ना की भरपूर सहली येत होत्या. तर मग आम्ही बाहेर निघालो. नंतर बाहेर निघाल्यावर तिथं जिथं आम्ही जेवण करून पहिलं पाणी वगैरे पेलेलो ना, तर तिथं पाणीही पेलो. तर तिथंच एक डायनासोर आहे मोठासा. तर त्या डायनासोरच्या तिथं पण बसलो, जरा फोटो काढले. तिथून बाहेर आल्यानंतर इथं रस्त्यावर साप विकत होते. त्यात माझा मुलगा एवढा खोडकर ना, त्या भावाच्या मुलाला घाबरवत होता सापानी, अंगावर टाकत होता ना, तो अजिबात घाबरत नाही. त्यामुळे तरी पण तिथून आम्ही निघालो, स्टेशनला गेलो. स्टेशनवरून मग डायरेक्ट ते CST ला गेलो, मेन स्टेशन आहे ना तिथं गेलो. तिथून आम्हाला गेटवेला जायचं होतं. मग तिथून बसनी आम्ही ते आपल्या डबलच्या बस असतात ना, त्या बसनी गेलो. मग कारण ह्यांनी टॅक्सीने वगैरे म्हणलं तर नकोच, म्हणलं जाऊ द्या, डायरेक्ट बसनीच जाऊया. आणि बसला किती 6 रुपये काहीतरी तिकीट आहे का 9 रुपये तिकीट आहे. मग ठीक आहे म्हणलं जाऊया बसनीच. मग हे डबलच्या बसमध्ये पण ते पहिल्यांदाच बसले असतील, ही मुंबई आहे. तर डबलच्या बसमध्ये पण ते पहिल्यांदाच बसले असतील. तिथून गेलो आम्ही गेटवेला गेलो. तर तिथं पण एवढा टाइम नव्हता आम्हाला, म्हणजे वेळेत जायचं होतं म्हणण्यापेक्षा पोरं लहान होते ना, त्यामुळे आम्हाला वेळ करून जमत नव्हता. तर इतकं वातावरण वगैरे तिथलं मस्त झालतं ना. आता पहिल्यांदाच भाऊजाई पण आल्यामुळे तिला पण दाखवणं हे मला वाटत होतं की तिने बघावं सगळं म्हणून, पण एवढा वेळ पण नव्हता. तर मग गेलो मस्त, पोरांनी थोडेसे फोटो वगैरे काढले. गेलो फिरलो, ही ताज हॉटेलच्या तिथं फोटो काढले, ताज हॉटेल बघितलं. आणि गेट बघितलं. हे सगळं इकडं पाण्यात वगैरे पाणी हे सगळं बघितलं. आणि सगळं बघितल्यानंतर तिथं पोरं एवढी गोंधळ करत होती ना, त्यामुळं असं थांबावंसं तिथं जास्त वेळ वाटलं नाही. म्हणून त्यांना मी बोलले की पटकन चला ठीक आहे म्हणलं, आपण आता इथं थांबून काय म्हणजे उपयोग नाही. तुम्ही बघितलं ना, ही एक पोरं काहीतरी काम लावतेली आणि आमच्याबरोबर कोणी एवढं नसल्यामुळं नंतर आम्ही स्टेशनवर आलो. स्टेशनवर आल्यानंतर आमची एक 5 मिनिटासाठी ट्रेन लेट झाली, म्हणजे सुटली आमची ट्रेन लेट झाली, आम्हाला ट्रेनच भेटली नाही. मग तिथून तरी पण आम्ही 9 वाजेपर्यंत घरी आलो, ट्रेन सापडली. आणि 9 वाजेपर्यंत फायनली आम्ही घरी आलो. हे आम्हाला घ्यायला आले होते. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल
तर हे घ्यायला आले. हे आम्हाला लेट झालताच ऑलरेडी, ह्यांचं तोपर्यंत हे कामावरून आले होते. मग चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट पण करा बरं का. कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही की व्हिडिओ कुठं चुकलाय, काय झालाय. तर चलो, धन्यवाद.